बुवाच्या कधी नादाला लागू नये अशी आपली जुनी जाणती खोडं सांगून गेली, त्यात काही चूक नाहीये. राज्यातल्या भोंदूबाबांचे सेक्स स्कॅन्डल थांबायचं काही नाव घेत नाहीये. बरं, हे जेवढे भोंदूबाबा पुढे येत आहेत त्या सगळ्यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे यांच्यात असणारी ठरक. हे सगळेच्या सगळे एक जात ठरकी आहेत. या प्रत्येकानं बाईला उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं, मग तो खरात असेल, वैद्य असेल किंवा महेश काकडे असेल. स्वतःला देवाचा अंश म्हणून प्रमोट करताना या सगळ्यांनी कदाचित गाढवाचं लग्न हे वगनाट्य खूप गांभीर्यानं पाहिलं असावं, पण बघता बघता काही शब्द ऐकायचे यांच्याकडून राहून गेले असतील अशी शंका वाटते. या वगनाट्यात एक ओळ आहे, समोरून परस्त्री जर का आली चालून तर धरावे तिचे दोनही चरण. या सगळ्या ठरकींकडून यातला शेवटचा शब्द ऐकायचा विसरलाय की काय अशी शंका आता यायला लागली. या सर्वच बुवांनी समोर येणाऱ्या महिलांना एक संधी म्हणून पाहिलं. या भोंदूंमध्ये आता आणखीन एका नावाची भर पडली आहे, ती म्हणजे मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले. या मनोहर भोसलेला आता पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. या बाबानं काय काय माती खाल्ली आहे ते पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. जेव्हा जेव्हा अशा भोंदूबाबांची कांड समोर येतात आणि अशा लोकांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना यांनी लुटल्याच्या बातम्या समोर येतात, तेव्हा सर्वप्रथम या भाविकांवर हसावं की रडावं हा मोठा प्रश्न मला पडतो. कारण अशा भोंदूबाबांची कांड हे समोर आलेली असतात, ही लोक उघडी पडलेली असतात, तरीही आपल्या समाजातली लोक पुन्हा पुन्हा या भोंदूंच्या दर्शनाला जातच असतात. नुकतीच अटक झालेला मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यालाही 2021 मध्ये अशीच अटक झालेली. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आलेला, मात्र तरीही लोक हजारोंच्या पावत्या फोडून या भोंदू मनोहरचे पाय धुवायला जात होते. या मनोहर मामाची सुरुवात मात्र फारच गमतीदार आहे. सुरुवातीला डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यावर इंदापूरच्या लासूरने मधला हा मनोहर आठवडे बाजारात बोंबील विकायचा. बोंबील विकून आलेल्या पैशातनं जेमतेमपणे याचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र बोंबील विकता विकता हा मनोहर एकदा लासूरण्यातनं गायब झाला. तो लासूरण्यातनं गायब झाला ते काही वर्षानंतरच माघारी गावात आला. बरं, आल्या आल्या यानं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की मला बाळूमामा प्रसन्न झालेत. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर काही दिवसानंतर त्यांना आपल्याला बाळूमामाचा अवतार म्हणून प्रमोट करायला देखील सुरुवात केली. म्हणतात ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ होते. असंच काहीसं या मनोहरच्या बाबतीत देखील झालं. याच्याकडे दर्शनाला आलेल्या काहींना गुण आला आणि त्यानंतर हा बाळूमामाचा अवतार असण्यावर शिक्कामोर्तब झालं. लोक याचं दर्शन घ्यायला गर्दी करायला लागले. जसजशी लोकांची रीघ वाढू लागली तसतसा पैसाही वाढू लागला आणि या भोंदू मनोहरला आपली उपयुक्तता लक्षात आली. आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळात सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध असणारा हा मनोहर हळूहळू आपला दर्जा वाढवून एलिट वर्गासाठी उपलब्ध राहायला लागला. लोकांना गणवून आलेल्या पैशांमधून यानं करमाळ्यात एक मोठा आश्रम बांधला. जवळपास 27 एकरांमध्ये त्याचा आश्रम असल्याचं स्थानिक सांगतात आणि आपल्या आश्रमाच्या बांधकामासाठी या मनोहरनं बाहेरच्या राज्यांमधून दगडी मागवली होती. स्थानिक असंही सांगतात की या मनोहरच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना काही हजारांची पावती फाडावी लागत होती. तेव्हा कुठं लोकांना या मनोहरचे पाय धुता यायचे. बरं, हा मनोहर हे सगळं करत असताना स्वतःला बाळूमामा म्हणून प्रमोट करणं विसरला नव्हता. या मागं सगळ्यात महत्वाचा USP होता, ती म्हणजे याची PR टीम. एखाद्या चित्रपट अभिनेत्याच्या तोंडात मारेल अशा ताकदीची PR टीम याच्याकडे होती. गणवागणवीची एक एक पायरी चढत या भोंदू मनोहरनं आपलं बस्तान हळूहळू राजकारण्यांमध्ये देखील बसवलं. ज्या पद्धतीनं खरातच्या आश्रमात आपल्या खुर्च्या जपायला आणि मंत्रिपद मिळवायला राजकारण्यांची रीघ लागायची, तशीच रीघ आणि उद्योगपतींची देखील रीघ या मनोहरच्या म्हटावर गिरट्या घालत होती. त्या प्रत्येकाला मनोहरचा सहवास हवा होता, कारण हा मनोहर भविष्य सांगतोय अशी महती सगळीकडे पसरलेली. तोपर्यंत आपल्या PR टीम मधून या मनोहरनं आपण बाळूमामाचा अवतार आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवायला यश मिळवलेलं. खरं तर या मनोहरनं आपल्या गणवागणवीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या सासरवाडीतच दिवा लावला होता.
दौंडच्या गिरीममधील शिंगटे वस्ती ही या भोंदू मनोहर भोसलेची सासरवाडी आहे. तो आपल्या सासरवाडीत गुरुवारी स्वतःचा दरबार भरवायचा. आपल्याला दैवी शक्ती आहे आणि आपण मोठे आजार बरे करतो, जमिनीतले गुप्तधन काढून देतो असं तो लोकांना ठासून सांगायचा. त्याच्या आमिषाला बळी पडून दौंड परिसरातल्या बऱ्याचशा नागरिकांनी याच्याकडे धाव घेतलेली. यानं बऱ्याच जणांना लुटलं. पण मीना जाधव नावाच्या एका गृहिणीला यानं तुझा आजार बरा करतो पण त्यासाठी 50,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्या माऊलीनं 45,000 रुपये उसने घेतले आणि जवळचे 5,000 रुपये टाकून या भोंदू मनोहरला 50,000 दिले. मात्र महिन्याभरानंतरही जेव्हा मीना जाधव यांच्या प्रकृतीत फरक पडला नाही तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि 2021 मध्ये याचं भांड उघड झालं. लोकमतच्या वृत्तानुसार या प्रकरणामध्ये मनोहरचा शिष्य नवनाथ वाघमारेवर देखील गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण तितक्यावरच थांबलं नव्हतं. त्यानंतरही मनोहरचे कांड चालूच होते. मनोहरनं बारामतीत देखील आपलं प्रस्थ पसरलं होतं. तिथंही त्यानं एका व्यक्तीला थायरॉइड बरा करतो म्हणून त्याच्याकडून मोठी रक्कम वसुली केली होती. त्यानंतर देखील शेकडो एकर जमिनीची खरेदी, बेहिशेबी पैसा या प्रकरणात हा मनोहर चर्चेत येतही होता. सोशल माध्यमावर या मनोहरच्या नात्यातील, या मनोहरच्या कुटुंबातील लोकांच्या नावातले सातबारे वारंवार समोर येत होते. पण मोठमोठे राजकारणी जिथं या भोंदू मनोहरच्या दरबारात जात होते तिथं पोलिसांनी याच्यावर फार कठोर कार्यवाही करायची शक्यता नव्हती. त्यामुळं हा मनोहर आपले कुकर्म चालूच ठेवत होता. बरं, याने फक्त पैसेच लाटले का? तर नाही, यानं दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या अब्रूवर देखील हात टाकलेला. या प्रकरणी हा भोंदू मनोहर 132 दिवस जेलमध्ये होता. बार्शी सत्र न्यायालयानं त्याला त्या प्रकरणात काही अटी घालत जामीन मंजूर केलेला. 2021 मध्ये याचे कांड इतके प्रसिद्ध झालेले की आदमापूरमधील संत बाळूमामा देवस्थाननं आणि आदमापूर ग्रामपंचायतीनं हा बाळूमामांचं नाव वापरून सर्वसामान्यांना गंडा घालतोय, त्यांचं शोषण करतोय म्हणून याच्या विरोधात ठराव पास केलेला. आदमापूरमध्ये या मनोहर भोसलेला मोठा विरोधही झालेला. त्यानंतर एक पाऊल मागे येत या मनोहर भोसलेनं आपण बाळूमामांचा अवतार नसून आपण त्यांचा सेवक असल्याचं म्हटलेलं. आदमापूर देवस्थान फक्त मनोहरच्या विरोधात ठराव करूनच थांबलं नव्हतं, तर त्यांनी या मनोहरला अटक करून त्याच्यावर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी देखील केलेली. खरं, एकदा अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर देखील या मनोहरनं आपली स्वभाव आणि वागणूक बदलली नव्हती. त्यामुळे या मनोहरच्या विरोधात आता कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यावरून या मनोहर भोसलेला सोलापूर पोलिसांनी पुण्याच्या मांजरीमधून अटक केली. या मनोहर भोसलेला झालेल्या अटकेनंतर आता नाशिकचं कॅप्टन अशोक खरात प्रकरण, पुण्यातील वैद्य प्रकरण, मुंबईच्या मालाडमधील भोंदूचं प्रकरण, नाशिकच्या धरणगाव जवळील एका भोंदूचं सेक्स स्कॅन्डल आणि आता पुन्हा मनोहर मामाचं प्रकरण, हे सगळं एका लाईनमध्ये बसवलं जातंय आणि राज्याच्या गृह खात्यानं आता स्वतःला दैवी अवतार म्हणून लोकांचं शोषण आणि फसवणूक करताना संपवण्याचा विडा उचललाय अशी चर्चा राज्यात सुरू झाली. तुर्तास तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? मनोहर भोसलेबद्दल तुमची मतं काय आहेत? अशा भोंदू आणि स्वतःला दैवी अवतार सांगत लोकांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं अशी कुठली उपाययोजना राबवायला हवी जेणेकरून कोणीही सर्वसामान्यांना फसवण्याचा विचारही करणार नाहीत? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.